बघा आता आपण इथं क्वेश्चन नंबर 4 मधला जो डी आहे. आता बघा 4 नंबरचा जो क्वेश्चन राहतो त्याच्यामध्ये त्यांनी 5 ऑप्शन दिलेले त्या 5 पैकी फक्त तुम्हाला किती 3च सॉल्व्ह करायचे राहते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन हे स्टॅटिस्टिक्सचे राहतात, 2 क्वेश्चन डेरिव्हेटिव्हचे राहतात. तर तुम्ही कुठले पण 3 सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर आता आपण सी झालेलं आहे, डी सॉल्व्ह करू. तर डी काय दिलेलं आहे बघा. डी दिलेला आहे कॅल्क्युलेट मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन. आता आपल्याला काय करायचं आहे, मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर मग आता आपण गिवन डाटा काय काय दिलेलं आहे बघा. क्लास इंटरवल दिलेला आहे. तर क्लास इंटरवल दिलेला आहे 0 to 10. म्हणजे हा कोणता डाटा दिलेला आहे, ग्रुप डाटा दिलेला आहे. कोणता डाटा आहे, ग्रुप डाटा. त्याच्यानंतर 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. ठीक आहे. नंतर फ्रिक्वेन्सी दिलेली करस्पॉन्डिंग. तर करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी बघा 14, 23, 27, 21 आणि 15. तर बघा आपल्याला मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं आहे. ठीक आहे. तर आपण आता याचं सोल्युशन सॉल्व्ह करू. सोल्युशन. तर बघा सगळ्यात आधी गिवन डाटा कुठल्या टाईपचा डाटा दिलेला आहे आपल्याला. आता दिलेला आहे ग्रुप डाटा. ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड आउट करायचं. तर बघा सगळ्यात पहिले काय करायचं, आता स्टॅटिस्टिक टेबल बनवायचं. तर बघा आपण आता टेबल बनवू. ठीक आहे. सगळ्यात आधी काय काढवलं ना आपल्याला, मीन काढवलं. काय काढवलं, मीन. तर मीन काढताना बघा तर टेबलमध्ये किती मेंबर्स घ्यायचे, 1 2 3 4 5 6 आणि एक टोटलसाठी. ठीक आहे. तर बघा 1 झाला, 2 3 4 5 आणि आणखीन एक 7 घ्यावं लागेल टोटलसाठी. ठीक आहे. टेबलची साईज आपल्याला इन्क्रीज डिक्रीज करता येते. इथं सॉफ्टवेअरमध्ये खूप सारे चांगले ऑप्शन्स आहे. ठीक आहे. तर बघा आता आपण काय केलंय, टेबल बनवलं आहे. सगळ्यात पहिले क्लास इंटरवलसाठी एक कॉलम करायचा. ते हे रोज तयार झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सीसाठी, नंतर फ्रिक्वेन्सी नंतर आपल्याला काय करावं लागेल, हा ग्रुप डाटा आहे. सॉरी, हा ग्रुप डाटा आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मिड पॉईंट काढावं लागेल. ठीक आहे. मिड पॉईंट नंतरनं आपल्याला एक्स आय फाइंड आउट करायसाठी एफ आय इंटू एक्स आय काढावं लागेल. ठीक आहे. एफ आय इंटू एक्स आय नंतर आपल्याला काय करावं लागेल, डी आय काढावं लागेल. ठीक आहे. आणि डी आय नंतर डी आयचा स्क्वेअर, डी आय स्क्वेअर नंतर पुन्हा एफ आय इंटू डी आय काढावं लागेल. त्यासाठी आपल्याला टेबल मोठा करावं लागेल. ठीक आहे. टेबलची साईज बघा मी इन्क्रीज करतो आता. बघा आता आपण इथं परत एक कॉलम करला, डी आय नंतर डी आय स्क्वेअर नंतर परत एफ आय इंटू डी आय. ठीक आहे. आता मला वाटतं कॉलम एक्स्ट्रा झाले काही. ठीक आहे. आपण नंतर तो एडिट करून टाकू. आता इथं सगळ्यात पहिले काय येणार, क्लास इंटरवल. काय येणार,
क्लास इंटरवल, ठीक आहे, क्लास इंटरवल. मग क्लास इंटरवल नंतर नाही येणार फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजेच एफ आय. आता मिड पॉईंट, मिड पॉईंटला काय म्हणतो आपण, मिड पॉईंट एक्स आय. मग मिड पॉईंट कशाचा, तर क्लासचा मिड पॉईंट म्हणजेच एक्स आय. एक्स आय नंतर काय येईल, आपल्याला मीन काढायसाठी एफ आय इंटू एक्स आय करावं लागेल, एफ आय इंटू एक्स आय. त्याच्यानंतरनं डी आय, डी आय काय राहतं, डी आय इक्वल्स टू एक्स आय मायनस एक्स बार राहतं, ठीक आहे. नंतरनं डी आय स्क्वेअर करायचं, काय करायचं, डी आय स्क्वेअर. डी आय स्क्वेअर करून नंतरनं एफ आय इंटू डी आय स्क्वेअर करायचं. का, कारण की आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं आहे, ठीक आहे. तर बघा आता 1 बाय 1 आपण क्लासचे व्हॅल्यू लिहू. इथं काय आहे 0 to 10, नंतर 20 to 40, सॉरी 10 to 20, नंतर 20 to 30, नंतर 30 to 40, नंतर 40 to 50. आता एक्स्ट्रा कॉलम कशासाठी आहे, तर ती समेशनसाठी, ठीक आहे. तर बघा आता करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी लिहा. आता याची फ्रिक्वेन्सी किती दिली, इथं 14, नंतर इथं 23, नंतर इथं 27, नंतर इथं 21, नंतर इथं 15, ठीक आहे. आता ही फ्रिक्वेन्सी दिली. आता फ्रिक्वेन्सी नंतर आपल्याला काय करायचं आहे, मिड पॉईंट काढायचं आहे. कशाचा, क्लासचा. मिड पॉईंट कसं काढायचं, तर बघा मिड पॉईंट काढायचं जर माहीत नसेल तिथं काय करायचं, फर्स्ट क्लास घ्यायचा, 0 + 10 डिवाइड बाय 2 इक्वल्स टू किती येणार, 10/2 म्हणजेच किती आलं 15, ठीक आहे, सॉरी 5 आलं. त्याच्यानंतर ना इथे येणार 5, आता 10 आणि 20, मग बघा 10 + 20 डिवाइड बाय 2 म्हणजे 30 डिवाइड बाय 2 इक्वल्स टू 15. मग प्रत्येक क्लासचं मिड पॉईंट काढायचा, हा 15, नंतर हा 25 येणार, नंतर हा 35 येणार, नंतर हा 45 येणार. म्हणजे एक्स आयची व्हॅल्यू आपण इथं आता फाइंड आउट केलं, ठीक आहे. हे सगळ्यांना माहीत असेल, मी मिटून टाकतो, हे ॲक्च्युली बेसिक आहे, ठीक आहे. म्हणजे हे डायरेक्टली यायचे राहते स्टेप्स. त्याच्यानंतर ना एफ आय इंटू एक्स आय. आता एफ आय किती, 14, 14 गुणिले 5, 14 पंचे 70, ठीक आहे. आता तुमच्याकडे कॅल्क्युलेटर राहतं, ज्याला जमत नसेल त्यांनी कॅल्क्युलेटरमध्ये करा, ठीक आहे. नाहीतर ज्याला जमतं त्यांनी व्हर्बली करा, बट कसं राहतं, चुकलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, कॅल्क्युलेटरच यूज करायचं. कॅल्क्युलेटरमध्ये करायला काही नाही, फास्ट होतं, जास्त काही वेळ लागत नाही, तर चुकलं नाही पाहिजे, ठीक आहे. तर 23 × 15, मग 23 × 15, तर त्याचा आन्सर येतं बघा 345, 345. नंतर 27 × 25 ते येतं 675, 675, ठीक आहे. नंतर 21 × 35 ते येतं 735. त्याच्यानंतर 15 × 45 675, ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, याची समेशन करावं लागेल, ठीक आहे, कारण की आपला एक्स आयचा फॉर्म्युला आहे. मग समेशन ऑफ एफ आय एक्स आय, मग समेशन ऑफ एफ आय एक्स आय किती येईल, मग बघा 675 + 735 + 675 + 345 + 70, ठीक आहे. तर ती येतं 2500. ती किती आली, इथं लिही तुम्ही बघा 2500, ठीक आहे, 2500. आता आपल्याला काय काढायचं आहे, एक्स आय काढायचं. मग आता बघा एक्स आय म्हणजे काय राहतं, मीन. मग मीनचा फॉर्म्युला काय बघा, सॉरी एक्स बार. मग बघा मीन एक्स बार इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे, समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. आता बघा हा कुठला डाटा आहे, ग्रुप डाटा आहे, ठीक आहे. तर ग्रुप डाटा असल्यामुळे इथं काय आहे की समेशन ऑफ एफ आय इक्वल्स टू एन इक्वल्स टू दोघे सेम राहते, ठीक आहे. मग आता बघा सगळ्यांची बेरीज करा, 14 + 23 + 27 + 21
प्लस 15, टोटल किती आली ती 100 आली. ठीक आहे, किती आली 100. मग आता बघा याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे. जर व्हॅल्यू पुट केल्या बघा, समेशन ऑफ एफ आय एक्स आय किती आली 2500 अपॉन 100, म्हणजेच किती येणार आहे 25 येणार. म्हणजेच एक्स बार किती आला आपला, एक्स बार इक्वल्स टू 25. मग बघा आपला एक्स बार आला आहे 25, म्हणजे आपल्याला मीन भेटला आहे. आता मीन भेटल्यावर काय करायचं, डी आय काढायचं. आता डी आय कसं काढायचं बघा, तर डी आयचा फॉर्म्युला काय, एक्स आय मायनस एक्स बार मॉडमध्ये. ठीक आहे, निगेटिव्ह आला तर पॉझिटिव्ह घ्यायचं. मग बघा आता 14 मायनस 25 ते किती येणार -11, आणि मॉडच्या बाहेर -11 आणलं ते काय होणार +11 होणार, म्हणजे ते येणार फक्त 11. ठीक आहे, त्याच्यानंतर 23 मायनस 25 हे किती येणार -2, आणि मॉडच्या बाहेर आले +2. 27 मायनस 25 म्हणजेच ते पण +2 येणार. 21 मायनस 25 हे किती येणार 4, आणि 15 मायनस 25 10, आणि मॉडच्या मायनस येईल ते, पण मॉडच्या बाहेर आले प्लस होईल. ठीक आहे, आता डी आयचा स्क्वेअर, मग 11चा वर्ग किती आहे 121, 2चा वर्ग 4, 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 10चा वर्ग 100. ठीक आहे, आता एफ आय इंटू डी आय करायचं. आता एफ आय किती 14, आणि डी आय स्क्वेअर म्हणजे किती 121. ठीक आहे, गुणिले 14 गुणिले 121 ते येतं 16,994. ठीक, 1694. ठीक आहे, म्हणजे 1694. त्याच्यानंतर 23 गुणिले 4, 23 गुणिले 4. आता बघा इथं एफ आय इंटू डी आय, बघा एफ आय इथं आहे आणि डी आयचा स्क्वेअर इथं आहे. ठीक आहे, बरोबर मल्टिप्लिकेशन करायचं. काही जण चुकून काय करताय, घाई गडबडीत एक्स आय सोबत मल्टिप्लाय करताय, तर इथं गडबड करायची नाही. एफ आयचं कॉलम लक्षात ठेवायचं, तो कॉलमच या कॉलम सोबत मल्टिप्लाय करायचं, नाहीतर मग तुमचा आन्सर चुकणार आहे. ठीक आहे, तर 23 गुणिले 4 92 येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर 27 गुणिले 4 108, नंतर 21 गुणिले 16 336, आणि 15 गुणिले 100 1500. ठीक आहे, आता आपल्याकडं स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे. स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय आहे बघा, स्टँडर्ड डेव्हिएशन, स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजेच एसडी. एसडी आपण कशाने डिनोट करतो, सिग्माने. सिग्मा इक्वल्स टू फॉर्म्युला काय राहतं, सिग्मा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एफ आय डी आय स्क्वेअर अपॉन समेशन ऑफ एफ आय. ठीक आहे, मग बघा या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. आता आपण सगळ्या व्हॅल्यू काढले. ठीक आहे, मग अंडर रूट ऑफ, मग इथं बघा समेशन घ्यायचे. आता एफ आय डी आयची, एफ आय डी आय स्क्वेअरची समेशन पहिलं किती 1694 प्लस 92 प्लस 108 प्लस 336 प्लस 1500, ती येते बघा 37. समेशन ऑफ एफ आय डी आय स्क्वेअर इक्वल्स टू 3730. ठीक आहे, मग बघा 3730 अपॉन 100 डिवाइड बाय 100, आणि अंडर रूटमध्ये घ्यायचं ती. तर बघा आपण जर अंडर रूटमध्ये घेतलं ते तर 37.3, आणि अंडर रूटच्या बाहेर जर घेतलं तर ते येतं 6.107. तर बघा सिग्मा इक्वल्स टू किती आलं, सिग्मा इक्वल्स टू 6.107. ठीक आहे, यालाच आपण एस डी म्हणतो. एस डी म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. तर बघा आपण काय केलं, स्टार्टिंगला
क्लास इंटरव्हल लिहिला, नंतर फ्रिक्वेन्सीचा कॉलम लिहिला, फ्रिक्वेन्सी कॉलम नंतर मिड पॉईंट काढला, मिड पॉईंट काय करायचं, दोघांची बेरीज डिवाइड बाय 2 करायचं. ठीक आहे, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट प्रत्येक क्लास. नंतर एफ आय इंटू एक्स आय केलं, एफ आय इंटू एक्स आय, नंतर समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय काढलं, 2500 आलं. मग आपण मीन काढला समेशन ऑफ एफ आय एक्स आय आपण समेशन ऑफ एफ आय, मीन आला 25. नंतर आपण काढलं स्टँडर्ड डेविएशन काय, अंडर रूट ऑफ एफ आय डी आय स्क्वेअर आपण समेशन ऑफ एफ आय. मग अंडर रूट ऑफ समेशन ऑफ एफ आय डी आय स्क्वेअर काय आला आपला 3730 आला. ठीक आहे, मग 3730 भागिले समेशन ऑफ एफ आय किती आहे 100. मग अंडर रूटमध्ये आपण त्याचं डिवाइड केलं आणि अंडर रूटच्या बाहेर घेतल्यानंतर 6.10 आलं. म्हणजेच आपला मीन आणि एक्स बार किती आला. मग लास्टला लिहायचं हेन्स. ठीक आहे, इथली तुम्ही साईडला हेन्स आन्सर लिहायचं किंवा ब्रॅकेट गेले तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला 4 मार्क भेटणार आहे. एकदम सिंपल आलं तर बघा. तर आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.